चला डावाला आता सुरुवात होते. दोन संघ समोरासमोर खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला श्री जागमाता रावळे आणि त्यांच्या विरुद्ध जाणता राजा काटाळे हा संघ पाहायला मिळतोय. दोन सलामीवीर फलंदाज. मागील मॅचचा हिरो आपण पाहतो. स्ट्राईकवरती जितम, नॉन स्ट्राईकवरती जिद्देश. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार साहिल चापके. यावेळेला मात्र पहिला बॉल आपण पाहिला, टप्पा पडला. त्यानंतर गिरकी घेताना हा चेंडू पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातात. व्हाईट बॉलचा सिग्नल. मंथन एक अनाउन्समेंट आहे जावेद लुलानी साहेबांकडून. एका षटकामध्ये कुठल्याही बॅटरी 3 षटकार लागवले कधी त्यासाठी 500 रुपये कॅश प्राईज. जावेद लुलानी साहेब आपण अनाउन्समेंट करायचं. अगदी कोणी जर लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक जावेदभाई लुलानिया यांच्याकडनं मात्र लावलं गेलंय. पुन्हा एकदा खराब लेंथ यावेळेला मात्र पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा सिग्नल हा पंचांकडनं पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे मात्र दिशा भरकटली जाते गोलंदाजाची. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती. एका ओव्हरमध्ये कधीही 3 षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय जावेद लुलानी यांच्याकडनं. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर पंचांनी नो बॉलचा सिग्नल कळवलाय आणि नो +4. 5 रन या ठिकाणी मात्र बहाल केल्या जात आहेत. साहिलची यावेळेला मात्र कुठेतरी लाईन अँड लेंथ बिघडली आहे. चेंडू हातातनं निसटले जात आहेत आणि त्याचं रूपांतरण एक्स्ट्राजवरती एक्स्ट्राज हे पाहायला मिळत आहेत. धाव संख्या आपण पाहिलं तर 7 झाली. आता फ्री हिटचा सिग्नल पंचांकडनं आलाय. पुन्हा एकदा खराब लेंथ. वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. फ्री हिट कंटिन्यू यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका. सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळले. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे नयन येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पाहायला मिळते. तिथपर्यंत सिंगल पाहायला मिळते. ही लेंथ तुम्हाला हाताळायची आणि ती लेंथ यावेळेला मात्र हाताळली साहिलने. या पहिल्या बॉल नंतर आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर. 9 रन्स ऑन द बोर्ड फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी बॉलिंग कार्ड आपण पाहतायत. या ओव्हरचं अनालिसिस आपण पाहिलं तर सलग 2 वाईट, त्यानंतर नो बॉलवरती चौकार, त्यानंतर पुन्हा वाईट आणि त्यानंतर सिंगल. षटकातला दुसरा बॉल. इथे मात्र बॅकफुटला फलंदाज गेले. चेंडूला खेळले. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. इथे मात्र फेकी केली बॅकअपला. यावेळेला मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक येत आहेत निखिल किनी. तिथे 1 रन पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 10 डबल डिजिटमध्ये ही धाव संख्या जाताना पाहायला मिळते. षटकातला तिसरा बॉल. रिव्हर्स स्वीपचा फटका. यावेळेला मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता अगदी चांगली पाहायला मिळते. परंतु क्षेत्ररक्षण देखील त्या दर्जेदार ताकदीचं पाहायला मिळालंय. इथे मात्र आपण पाहिलं आशिष पाटीलला तिथे काय स्टॉप त्यानं केलंय. धाव संख्या आपण पाहिलं तर या सिंगलने झाली फलकावर 11. इथे मात्र फटका तर चांगला खेळला. त्यानंतर फलंदाज फक्त त्या चेंडूकडे पाहत राहिले. परंतु तिथे धावा पळून काढायला हव्या होत्या. तिथे एकच आली. या 1ने आपण पाहतोय 11 रन. पुन्हा एकदा चांगला बॉल. स्विंग अँड मिस असं दृश्य जणू काही पाहायला मिळालं. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं तर एक्स्ट्राच धावा आल्यात. परंतु त्यानंतर साहिल चापकेने आपण पाहिलं तर अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी करत चांगलं कमबॅक करताना ते पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. बघा ही लेन टाकायची आहे. गुड लेनचा टप्पा आता मात्र अगदी चांगल्या ताला सुरामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज साहिल चापके. हे पहा बॅकफुटला फलंदाज गेले. फक्त जिद्देश पाहत राहिले. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं जास्त काही जिद्देश करूच शकलेला नाहीये. या षटकात आपण पाहिलं वा हा तर अल्टी क्लास शॉट. षटकार 6. अतिशय चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. चला वेळ निघून चालली आहे. श्री जागमाता रावळे संघ आपल्याकडे आता उर्वरित 10 मिनिटं राहिली आहेत.
काय जबरदस्त फटका इथे मात्र रिव्हर्सचा पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपण पाहताय युसूफ सय्यद आमच्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहताय. अगदी या स्पर्धेचे सर्व आहेत आणि अगदी पालघरमध्ये त्यांनी करून दाखवलंय, की एक मोठी स्पर्धा अगदी मनाशी त्यांनी स्वप्न बाळगलं होतं आणि ते स्वप्न मात्र पूर्ण होत असताना यावेळेला मात्र पाहायला मिळते. हे पहा त्यांच्या भावमुद्रा आणि जावेदभाई लुलानिया यांना देखील आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावरती. नवीन गोलंदाज आपण पाहतायत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आता सज्ज झालाय. त्यानं मात्र अगदी कमी वयात त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या खेळानं मात्र प्रभावित केलंय. अनेक बायसिकल्स आणि बाईक ज्याच्या नावे आपल्याला पाहायला मिळतात. पीडीटीपीएल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं बाईकवरती स्वार होणारा हा निहिल किर्णी आपण पाहताना बायसिकल्स देखील त्याच्या नावेवरती मॅन ऑफ द सिरीजच्या पाहायला मिळतात. असा एक अपकमिंग यंगस्टर पाहायला मिळतोय. षटकातला पहिला बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. अगदी चांगला बॉल यॉर्कर लेनचा वापर यावेळेला मात्र केलाय निहिल किर्नीने. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. जितमला यावेळेला मात्र बीट केलंय. अगदी जितमची बॅट आजच्या दिवसात जर आपण पाहिलं चांगल्या प्रकारे तळपली आणि त्याला त्याच्यासारख्या फलंदाजाला चुकवणं म्हणजे हे कौशल्य आहे. आणि ते कौशल्यपूर्ण गोलंदाजी यावेळेला मात्र निहिल किर्नीची पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहताय धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे. 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. षटकातला दुसरा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. सिंगल कंप्लीट केले आणि सिंगल नंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेकडे देखील मोर्चा वळवला. इथं मात्र निहिल थोडेसे नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकांवरती. कारण की ती नरमाई ती ढिलाई यावेळेला मात्र पण पाहताय तर वन शॉट. बघा तुमची बॅट स्लायडिंग ही योग्य प्रकारे व्हायला हवी आणि ती यावेळेला मात्र योग्य प्रकारे झाली नाही आणि त्याच्यामुळे आपण पाहताय एकच रन तिथे मिळते. षटकातला तिसरा बॉल. ओहो इथे मात्र आपण पाहताय चेंडू थोडासा खाली राहिलाय. कीपरच्या हातात चेंडू जातो. अतिशय चांगला बॉल होता. टप्पा पडला त्यानंतर तो स्विंग होणारा बॉल रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. वॉट बॉल अप्रतिम. अगदी मंथन गावड देखील आपण पाहिलं तर नवीन ऑपरेटर आहेत परंतु अगदी चांगलं ऑपरेटिंग या वेळेला मात्र करत असताना विश नेटवर्कच्या माध्यमातून. षटकातला चौथा बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. जीतम गॉन बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज आपण पाहतायत आता नव्यानं दाखल झालाय. काटाळ्याचा ब्रँड आपण पाहत आहात. मैदानाच्या दिशेने आता दाखल होताना अक्षय घरतला आपण पाहताय. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं प्रभावी कामगिरी त्यानं केली. आता मात्र त्याच प्रकारची प्रभावी कामगिरी त्याला करावी लागेल. परंतु इथे गोलंदाज जर आपण पाहिलं निहिल किर्णीने प्रभावित केलंय. काय गोलंदाजी त्यानं केलंय. जो फलंदाज विस्फोटक वाटत होता त्या फलंदाजाला मात्र त्यानं आता माघारी परतवलंय. अगदी आपण पाहिलं तर अक्षय घरत ज्याच्या नावे एक शतक देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दहिसरचं ते मैदान 38 बॉलमध्ये ते शतक अक्षयचं पाहायला मिळालं होतं. आणि तोच अक्षय अगदी त्यानं अगदी मनोहर प्रीमियर लीगमध्ये देखील आपण पाहिलं होतं. अगदी अगदी यंग एजमध्ये आपण पाहिलं तर तो खेळला होता आणि तिथे देखील त्यानं त्याच्या खेळानं प्रभावित केलं होतं. तोच खेळाडू आपण पाहताय अगदी बॅकफुटला गेलाय. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. ऑफ साईडला चेंडू जातोय. सिंगल घेतली. अगदी पहा थोडीशी नरमाई क्षेत्ररक्षणामध्ये झाली आणि त्याचाच फायदा. हा फलंदाज जर आपण पाहिला तर चतुर आहे आणि ते चतुराई यावेळेला मात्र रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 20. मृण्मय मोरे आमच्या समेत मात्र स्कोरिंगची भूमिका अतिशय सुंदर स्कोरिंग करतायत. मला तरी वाटतं येणाऱ्या काळामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्कोरिंगची एक्झाम त्यांनी द्यावी. मीतला देखील मी ते सजेस्ट करेन. अतिशय सुंदर स्कोरिंग या दोन्ही स्कोरर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र अगदी चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न झाला होता. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. निहिलने यावेळेला मात्र काय चांगला बॉल डिलिव्हर केलाय. यावेळेला मात्र बॅटरने मात्र या निर्णयाला चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची यावेळेला मात्र घेतली गेली आहे मदत. शाहिद सरांना यावेळेला मात्र इथे यावं लागेल.
अगदी फेअर बॉल. यावेळेला मात्र पाहायला मिळतोय म्हणजेच काटाळे संघाचा रिव्ह्यू लॉस्ट होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 20 झाल्या. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. निखिलने चेंडू टाकला आणि त्यानंतर अगदी बघा, अगदी चांगला बॉल यावेळेला वाईड यॉर्करचा निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अक्षयने रिव्ह्यू घेतला परंतु त्याचा काही फायदा होऊ शकला नाही. आता 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि 16 सेकंद बाकी आहेत आणि हे षटक त्या उर्वरित मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज जर आपण पाहतायत नव्यानं दाखल झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती. नयन पाटील. अगदी हे देखील एक उत्तम व्यावसायिक आहेत. डीजे त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. असे मात्र नयन आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवरती आता सज्ज झालेत. चला वेळ निघून झाली आहे. जास्त वेळ घेऊ नका. इथे जर आपण पाहिलं तर 20 धावा या धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती नयन पाटील. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार जिदेसाठी. इथे मात्र अगदी चांगला तंत्रशुद्ध फटक्याची निवड पाहायला मिळते. स्वीपर कव्हरला चेंडू गेलाय सीमारेषा पाल. येतो 4 चौकार. काय सुंदर फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला जिद्देशच्या बॅटमधून. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं काय सुंदर चेंडूवरती नजर ठेवली. हाय बॅकलिपचा वापर केला आणि अगदी टेक्निकल प्युअर शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळाला. या 4 रनने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 24. इथे मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 24 झाल्या. 2.1 षटकाचा खेळ झालाय. षटकातला पुढचा बॉल दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर नयनच्या षटकाचं स्वागत मात्र चौकारानं केलंय. षटकातला दुसरा बॉल. यावेळी मात्र बॅटची कडा लागली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात आणि ही केली चुकी. तिथे कॉलिंग नाहीये, ताळमेळ नाहीये आणि त्याचाच फायदा यावेळेला होत असताना जाणता राजा काटाळे संघाला चौकार. 4 धावा. दोन पूर्णांक 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. लागोपाठ 2 चौकार आलेत. काही वेळेला मात्र अगदी सरळ बॅटने चेंडूला खेळले. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. जीत सिंगल तिथे पाहायला मिळते. या सिंगलच्या साहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती जाणता राजा काटाळे या संघाची 29 ला 1. दुसरा बॉल द्यायचा आहे मैदानामध्ये.
2.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 29. अजूनही 3 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. पाहूया षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती नयन. ते मात्र अगदी चांगला बॉल यॉर्कर लेनचा वापर केला. चेंडूला खेळले पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय. जीत तिथे येतोय. चेंडूला फील्ड करतोय आणि तिथे मात्र आपण जीवाच्या आकांताने पाहताय. या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती जाणता राजा काटाळे या संघाची 31 31 धावा. इथून मात्र आता हळूहळू धावांचा ओघ जो आहे तो मात्र वाढताना पाहायला मिळतोय. यांच्या विरोधात आतापर्यंत आपण पाहिलं 11 धावा या कुठल्या गेल्यात या षटकात. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती नयन. फुल टॉस बॉलवरती काय जबरदस्त फटका खेळलाय. चेंडूला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त फटका अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाते. रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवलं गेलंय. काय कंट्रोलेबल शॉट यावेळेला मात्र अक्षयचा पाहायला मिळाला. ते मात्र अगदी चांगला ऑफ साईडला यावेळेला मात्र चेंडूला खेळले. कव्हरच्या दिशेला चेंडू गेला. फिल्डर तिथे येतोय. सिंगल घेते. दुसऱ्या करता वळतायत. अगदी डेंजर एंडला अक्षय घरत होते आणि इथे पाहता पाहता दुसरी रन देखील पूर्ण होते. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती जाणता राजा काटाळे या संघाची 39. आता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल ते देखील पाहण्यासारखं असणार आहे. चला लगेच नवीन गोलंदाज आणा गोलंदाजी मार्कवर. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती जाणता राजा काटाळे या संघाची 39. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज जर आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. शेवटचं आणि अंतिम षटक आता बाकी आहे या सत्रातलं. जिद्देश आपण पाहिलं तर अगदी डावाला सावरत असताना 7 बॉल त्यानं खेळलेत. 7 बॉलमध्ये 16 रन त्याच्या बॅटमधनं आलेत आणि अक्षय घरत देखील आपण पाहिलं तर त्याला चांगली साथ देताना 5 बॉल तो खेळलाय आणि 5 बॉलमध्ये 12 रन त्याच्याही बॅटमधनं आलेत. आता शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, याही गोष्टी आता इथे मात्र महत्त्वाच्या असणार आहेत. ते मात्र पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल यावेळेला मात्र वाईटचा पाहायला मिळतोय. इथे मात्र हार्दिक जर आपण पाहिलं तर अगदी त्याचा इरादा क्लिअर, इंटेन्शन क्लिअर दिसते की फलंदाजाला मोठे फटके खेळू द्यायचे नाहीत आणि म्हणूनच त्याने यावेळेला मात्र अगदी आउटसाइड ऑफ यावेळेला हा चेंडू वापरला गेला. षटकातला पहिला बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. ते मात्र अगदी सरळ बॅटने खेळलंय. कव्हरला यावेळेला मात्र आपण पाहतोय फिल्डर लांब आहे आणि अगदी गॅपमध्ये चेंडू गेला सीमापार. मिळतील धावा 4 चौकार. काय फटका खेळलाय जिद्देशने इथे. अगदी गॅप शोधला, त्या गॅपमध्ये खेळलाय आणि या मस्ट निडेड बाउंड्रीज या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे. धाव फलकावरती 44. अगदी अगदी चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल जाणता काटाळ या संघाची पाहायला मिळते. शेवटचे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे सेट केलं जाईल.
इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे. झेल यावेळेला मात्र सुटला गेलाय, जीवनदान मिळते. अगदी जिग्देश देखील नाराज आहेत. अगदी प्रॉपर वेने हा रिव्हर्स स्वीप त्यांचा स्वीच हिटचा कनेक्ट होऊ शकला नाही. अगदी वरच्या भागात चेंडू लागला. झेलची यावेळेला मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु त्या ठिकाणी मात्र अगदी पहा जिद्देशची रिॲक्शन. हिमेशने मात्र त्या ठिकाणी स्टॉप केलंय. धावसंख्या जर आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 45. 2 चेंडू आतापर्यंत झाले. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा या बोर्डावरती लागल्यात. इथे मात्र फुल टॉस बॉल, अगदी चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेला. आणि यावेळेला मात्र अगदी साहिल चापकेला आपण पाहताय. अगदी चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. विकेटचं पतन गॉन. अगदी यावेळेला मात्र कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. काय समय सूचकता पाहायला मिळाली तिथे. फटका खेळला बाउंड्री नजदीक आपण पाहिलं. अगदी साहिल चापके, वाह काय काम केलंय. अप्रतिम अप्रतिम कॅच. कॅच ऑफ द डे यावेळेला मात्र पाहायला मिळालंय. कॅच ऑफ द टुर्नामेंट जरी म्हटलं तरी हरकत नाहीये. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालेला आहे आकाश पाटील. मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये हा देखील फलंदाज माहीर आहे. आता शेवटचे 3 बॉल फेस करण्याची संधी त्याला मिळाली आहे. आता या 3 बॉलमध्ये किती धावा तो जमवेल, किती धावांचा टार्गेट तो सेट करेल, याही गोष्टी आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. इथे मात्र पहिलाच बॉल फेस करताना अगदी चांगला फटका डीप पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. सिंगल घेतल्या, दुसऱ्या करता तो वळतोय, परंतु यावेळेला सिंगल वरतीच समाधान हे व्यक्त करावं लागते. आणि या सिंगलच्या साह्याने आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. अगदी आकाश दुसरी धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये होता, परंतु जिद्देशने त्याला शेवटच्या क्षणाला थांबवलं. कारण की जिद्देशची बॅट जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे बोलली आहे. 9 बॉल तो खेळलाय. 9 बॉलमध्ये 21 रनची खेळी त्याच्या बॅट मधनं आली आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आता जिद्देशच्या विरुद्ध काय रणनीती आजमावली जाईल ते देखील आता पाहण्यासारखं आहे. यावेळेला मात्र धीम्या गतीचा बॉल अचंबित करणारा सरप्राईज केलाय जिद्देशला. आता मात्र या डावातला शेवटचा बॉल हार्दिक घेऊन येईल. या अगोदरचा बॉल आपण पाहूयात. हार्दिकनं कशा प्रकारे टाकला, गती कमी राखली, बोटं फिरवली आणि त्यानंतर आपण पाहिलं बॅट अगोदर फिरली, चेंडू उशिराने आला आणि जिद्देश देखून जाणून होता की तो स्लोवर 1 आहे. शेवटचा बॉल इथे मात्र कनेक्ट तर झालाय. मैदानी लगत कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. नयन पाटील तिथे येत आहेत. सिंगल घेतली जाते, दुसऱ्या करता वळत आहेत. 2 धावा तर पूर्ण केल्यात आणि या 2नी आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे जाणता राजा काटाळे या संघाची धाव फलकावरती 48. 49 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. ही हाफ मॅच समरी जर आपण पाहिलं, जिथं सुरुवातीला आलं 7 बॉलमध्ये 7 रन बनवले. अगदी निहिलने मात्र त्याचा विकेट काढला. त्यानंतर आपण पाहिलं तर अक्षय घरत देखील आला, त्याच्या देखील बॅटमधनं 6 बॉलमध्ये 12 रन पाहायला मिळाला. त्यानंतर जिद्देशने काय जबरदस्त इनिंग पेश केली. 11 बॉलमध्ये 23 नॉट आउट आणि 4 षटकानंतर 48 धावांपर्यंत ती मजल पाहायला मिळाली. एकूण 50 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग बॉलिंग युनिट जर आपण पाहिलं, श्री जागमाता रावळे या संघाचं साहिलनं 1 षटक हाताळलं, परंतु एक्सपेन्सिव्ह ठरला. 17 रन आले त्याच्या विरोधामध्ये. त्यानंतर निहिलला आपण पाहिलं तर निहिलच्या षटकात आपण पाहिलं 3 धावा. अप्रतिम इम्प्रेसिव्ह कामगिरी निहिलची पाहायला मिळाली. 3 रन देऊन 1 विकेट त्यांना प्राप्त केली. नयन आपण पाहिलं, नयन देखील एक्सपेन्सिव्ह ठरला. 19 रन त्याच्या विरोधामध्ये एकवटले गेले आणि हार्दिक 1 ओव्हर टाकली, 9 रन त्यानं दिला आणि 1 विकेट त्यानं देखील प्राप्त केली आहे. एक्स्ट्रा जर आपण पाहिलं तर 5 आले, वाईटच्या 4 आणि नो बॉलची 1, म्हणजे 4 षटकं झाली. 48 झाल्यात. 49चं लक्ष समोर ठेवलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्या गोष्टी देखील आता महत्वाच्या आहेत.
आणि जशी आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, या आपण ऐकूयात मृण्मय ठाकूर यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो चेक. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. जिकडे 24 बॉल मध्ये 49 धावांची ही मॅच आहे. एकीकडे श्री जागमाता रावळे आणि दुसरीकडे काटाळे संघ आहे. युसुफ सय्यद सर खूप जास्त खुश आहेत आज, नाचतायत अक्षरशः. डीजे असता तर अजून मजा आली असती सर. वळूयात मैदानाच्या आतमध्ये मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण तर केलंय. चेंडू बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, जिकडे आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा वाचवल्यात. या 2 धावेनं धावसंख्येचा श्री गणेश झालाय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 2 धावा. गोलंदाजी मार्कवर काटाळे संघाचा स्टार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं अक्षय घरत आहे. जागमाता रावळे संघाच्या वतीनं 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे निहिल किणी आणि दुसरीकडे हार्दिक घरत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अक्षय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. यष्टिरक्षकाने झेल तर टिपलाय, मात्र पंच दर्शवतायत इट्स नॉट आउट. जिकडे बॅट कट नाही लागली होती. शरीराचा वेध घेणारा बॉल होता. नक्कीच शरीराचा वेध घेतला होता, मात्र पंच ज्यांची नजर गरुडासारखी आहेत त्यांनी सांगितलं की हा विकेट नाहीये. हरकत नाही. या डॉट बॉल आलाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय घरत त्याच्या विरोधात निहिल किणी फलंदाजी करत असताना, जिकडे बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना. यावेळेस फटका तर खेळला. इनफिल्डच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूच्या खाली येईल, फेकी करेल. तत्पर्यंत 2 धावा परिपूर्ण तर झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, मात्र निहिल किणी सांगतायत नाही. जोपर्यंत मी स्ट्राईकवर आहे तोपर्यंत मी मोठे फटके खेळू शकतो. जिकडे पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. इनफिल्डच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिकडे डीप कव्हर मध्ये आणि एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय. येणारा पुढचा बॉल
यावेळेस गुडगाड वाकून मारलेला फटका, जिकडे बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या लगत आणि चाललाय सीमारेषा पार. साल्टी गेली तरी चालल, रुतबा कायमच राहिला पाहिजे. आलाय चौकार, 4. रिप्लेच्या माध्यमातून स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, आम्ही फक्त खेळतो आमच्या गावासाठी. याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये निहिल किनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जबरदस्त फटका होता. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड. येणारा 5वा चेंडू आहे. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला सरळ पाठवलाय डाऊन द ग्राउंड एज अन स्ट्रेट एज अन एरो. निहिल किनीच्या बॅटमधून बंदुकीची गोळी. आलाय चौकार, 4. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 12 धावा. जबरदस्त फलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये निहिल किनीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. येणारा शेवटचा बॉल आहे. अक्षय घरत कमबॅक कसं करावा माहिती आहे. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस कन्व्हिन्सिंग कनेक्शन नाही झालं. इनफिल्डच्या मध्येच बॉल अडवण्यात यश प्राप्त झालंय, जिकडे निहिल किनीसाठी डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता समीकरण उरलंय 18 बॉल्स आणि 18 बॉल्स मध्ये पाहिजे त्या म्हणजे 36 धावा. तब्बल 12ची सरासरी गाठायचंय. पहिल्या षटकाचा खेळ झाला तेव्हा आपण काय पाहिलं तर एक सूचक सुरुवात. श्री जागमाता रावळे संघाच्या वतीनं 2 सलामीवीर आले आणि पहिले 6 बॉल फेस करत निहिल किनीने तब्बल 13 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 2 चांगले चौकार आपल्याला पाहायला मिळाले. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बार ग्राफ्स पाहत आहेत. आता गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं जीतम घरत आहे. मनी दांडेकर आर्यन हायस्कूलमध्येच या पट्ट्याचं शिक्षण झालं. हे त्याचं होम ग्राउंड आहे आणि तोच जीतम आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिकडे गोलंदाजीची जबाबदारी घ्यायची आहे तिकडे जीतम सांगतोय मी स्वतः येईल. पहिला बॉल घेऊन जीतम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हलक्या हातानं मात्र जेंटल पुश केलंय आणि इनफिल्डमध्येच जोपर्यंत बॉलची फिल्डिंग होईल तोपर्यंत धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. रिक्वायर्ड रन रेटचा विचार करायला गेला आता प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 12.35च्या सरासरीनं फलंदाजी करावी लागेल. आता नवीन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये, नाव त्याचं हार्दिक आहे. हार्दिक घरत हा देखील एक चांगला फलंदाज आहे. मात्र समोर जीतमचं आव्हान आहे. यावेळेस फुल टॉस होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय बॉल, जिकडे पहिल्या बॉलवर सिंगल आणि दुसऱ्या बॉलवर डॉट. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जीतम. यावेळेस बॅट चिकट, बॉल चाललाय एक्स्ट्रा पॉइंट रिजन मध्ये. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. जीवाच्या आकांताने बॉल तर अडवला आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडली. आता धावसंख्या धावफलक लागलाय ती म्हणजे 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. येणारा चौथा बॉल, जिकडे फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच फलंदाज, नाव त्याचं निहिल किनी. 7 बॉल्स मध्ये 14 धावा ठोकल्यात निहिलनं. यावेळेस स्विच हिटचा फटका, टांगा पलटी, घोडे फरार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार, 4. जबरदस्त फटका निहिल किनीच्या बॅटमधून. चांगलं एक्झिक्युशन आपण पाहिलं, प्रॉपर टायमिंग, गुडघ्यावर बसून फटका मारला. जिकडे जीतमने पहिले 3 बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळले होते. चौथा बॉल देखील चांगल्या रीतीचाच होता. मात्र निहिल किनीचा क्लास त्या फटक्यावर, त्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. चौकारानं धावसंख्या फ्लाय झालंय आणि जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 19 धावांवर. पुढचा बॉल. यावेळेस जेंटल पुश, जिकडे कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डमध्ये जो खेळाडू होता त्याच्याकडून चुकी झाली. त्याचा फायदा पुन्हा एकदा जागमाता रावळे संघाला.
अक्षय घरत जरासे नाराज आहेत. आज जिकडे अटीतटीचा सामना आहे, 49चं आव्हान आहे, तिकडे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. निहिल किणी आणि हार्दिक घरत सारखे दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि त्यांचा सामना करायचा असेल तर तुम्हाला गोलंदाजी सोबत क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावं लागेल. जिकडे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या फलकावर आतापर्यंत 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारा शेवटचा बॉल आहे. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा यष्टीरक्षकाने चान्स घेतला होता. 22च्या रूपामध्ये पंच दर्शवत एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. तब्बल 11ची सरासरी गाठतायत दोन्ही फलंदाज. स्क्रीनवर आपण पाहू शकाल विश नेटवर्कचे सबस्क्राईब सातत्याने वाढताय. जो आकडा कालच्या रात्रीमध्ये 30,000वर होता, तो आता तब्बल 32,000वर जाऊन पोहोचलाय. खूप चांगल्या पद्धतीचं काम विश नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हा सर्वांनी पाहिलंय. जिकडे पालघर जिल्ह्यामध्ये तोडीस तोड काम मनीष निजाई असू देत किंवा त्यांची टीम असू दे, जबरदस्त काम विश नेटवर्कच्या माध्यमातून एक क्वालिटी काम, जिकडे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी देण्याचं काम विश नेटवर्क सातत्याने करत आलंय. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार करायला गेला, तब्बल 11च्या सरासरीनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 22 धावा. जिकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मी सांगितल्याप्रमाणे जर धावांची इमारत बांधायची असेल तर त्याचा पाया भक्कम असावा लागतो. जिकडे 49 धावा जमा करायचे आहेत, तिकडे निहिल किणी आणि हार्दिक घरतने पाया तर भक्कम केलाय. आता त्याच्यावर फक्त कळस चांगला ठेवण्याचं काम दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. जिकडे तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर देखील झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार पुष्पक स्वतः आलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट याचं जर ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण पुष्पकला मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करायचं असेल तर त्याला त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. खांदे शाबूत ठेवावे लागतील. जिकडे संपूर्ण काटाळे संघाची जबाबदारी, संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटीज पुष्पकच्या खांद्यावर येऊन राहिले. तिसऱ्या षटकाला होईल पुन्हा एकदा सुरुवात. जिकडे पुष्पक राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. आज समोर निहिल किणी आहे. 10 चेंडून मागे 20 धावा निहिल केणीने देखील फटकावल्यात. पहिला बॉल. पुष्पकचा पहिलाच बॉल फुल टॉस होता. यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाही झालं. बॉल गेला ऑलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर केला आणि त्या नादामध्ये हार्दिक घरत बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन, गॉन.
रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जिकडे कुठे अक्षय घरतनं थ्रो गॅदर केला आणि परफेक्ट डायरेक्ट हिट, ज्या अर्थी तो फलंदाज हार्दिक घरत तंबूच्या आसऱ्याला परतलाय. चांगली खेळी करत असताना त्याच्या फलंदाजीला पूर्ण विराम लागलाय. आता हार्दिकची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज साहिल चापके आलाय. साहिल चापके हा देखील एक चांगला फलंदाज आहे. मी सांगितल्याप्रमाणे काटाळे संघाची जबाबदारी घ्यावी लागेल आणि तीच जबाबदारी पुष्पकने घेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर करून दाखवलं. स्क्रीनवर आपण पाहू शकतात ऐनुद्दीन सय्यद, एक हँडसम पर्सनॅलिटी. त्यांच्या सोबत आदित्य मल्ला, हँडसम चार्मिंग बॉय. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस होता. बॅट चिकट बॉल हवेत आहे, मात्र विसावला नो मॅन्स लँड मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तत्पर्यंत धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडली. या एका धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे पहिल्याच बॉलवर पुष्पकच्या पहिल्याच बॉलवर सिंगल आली होती, सिंगल आणि एक विकेट देखील आला होता आणि दुसऱ्या बॉलवर देखील सिंगलच आली आहे. जिकडे जागमाता रावळे संघाला 49 धावांचं आव्हान गाठायचं आहे, तिकडे तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल, गती वाढवावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत, खालती क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. निहिल किरीच्या बॅटमधून आलाय चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या फ्लाय होऊन जाऊन पोचलाय तब्बल 28 धावांवर. मी सांगितल्याप्रमाणे जिकडं गिअर चेंज करावा लागेल, निहिल किणीने ते ऐकलं आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर चौकार ठोकला. आता समीकरण उरलंय 9 बॉल्स आणि 21 धावा. 9 मध्ये 21 पाहिजेत. रावळे संघाच्या जमेची बाजू म्हणजेच काय, निहिल किणी अजूनपर्यंत फलंदाजी मार्कवर तग धरून बसलाय. जोपर्यंत निहिल किणी सेफ आहे तोपर्यंत रावळे संघ सेफ आहे असं म्हणण्यात अतिशयोक्ती नसावी. येणारा तिसऱ्या षटकातील चौथा बॉल आहे, जिकडे पुष्पकला कमबॅक करून दाखवा लागेल. एक कर्णधार पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट ओव्हर द विकेटचा मारा, मात्र समोर निहिल किनीचं आव्हान आहे. 12 बॉल्स मध्ये 25 धावा ठोकल्यात निहिल किनीनं. पुढचा बॉल यावेळेस जबरदस्त बॉल. चौकारानंतर कमबॅक कसं करावं, ईट का जवाब पत्थर से. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतात उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल, याला म्हणतात वाईड यॉर्कर, प्रॉपर वाईड यॉर्कर, जिकडे निहिल किणीकडे कुठलंच उत्तर नव्हतं. या डॉट बॉलनं धावसंख्या अजूनही स्थिरावले 28 धावांवर. चला बॉल प्रोव्हाइड करा मैदानाच्या आतमध्ये. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात, जिकडे निहिल किनी फलंदाजी मार्कवर तग धरून बसलाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर 28 धावा आहेत. येणारा 5वा बॉल पुष्पक, ज्यानं चांगलं कमबॅक करून दाखवलंय. आता ही गोलंदाजी कंटिन्यू करावी लागेल. येणारा पुढचा बॉल
यावेळेस पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या एकदम बाहेरचा बॉल, मात्र पंच दर्शवतील. येस, थर्ड अंपायरचा रेफर केलाय. आता थर्ड अंपायर पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये येतील, चेक करतील, शहानिशा करतील आणि तदनंतर त्यांचा निर्णय आपण मैदानाच्या आतमध्ये कळवू. व्यासपीठावर उपस्थित कौस्तुभ राऊत यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. अंपायर्स कॉल जो असेल तो द्यावा लागेल, कारण आपण पाहू शकतात बॉलर मध्ये आला होता. थर्ड अंपायरला देखील थोड्या डिफिकल्टीज आपण पाहायला मिळाल्या. तो आलाय डॉट बॉल, सलगचा दुसरा वाईड यॉर्कर, जिकडे पुष्पकनं मी सांगितल्याप्रमाणे काटाळे संघाची जबाबदारी घेतली आहे आणि निहिल सारख्या एका घातक फलंदाजाला 2 सटीक यॉर्कर एक्झिक्यूट केलेत. पुढचा बॉल, यावेळेस फटका तर खेळलाय, बॉलने बॅटची कड घेतली. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी देखील झालाय. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 20 धावा. 20 धावा आणि 6 चेंडू. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल झाकीर, पालघर जिल्ह्यामध्ये रतनबुवा खेळणारा पहिला प्लेयर. पहिला बॉल, यावेळेस पहिल्याच बॉलवर मिनी हेलिकॉप्टर तर उडवलंय. बॉल बराच काळ हवेत खालती, क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय त्यानं झेल आणि संपलाय निहिल खेनीचा खेळ. फलंदाज बाद, गॉन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चिकडे चौथ्या षटकाला, शेवटच्या षटकाला झाली सुरुवात. नवीन गोलंदाज आपण पाहिला, सुजितच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर आला आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर भरपूर मोठं यश, जिकडे संपूर्ण सामन्याचं चित्र बदललंय. निहिल केणी सारखा एक मोठा मासा गळाला लागलाय. आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं अनिकेत आहे. जिकडे 5 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे, तिकडे अनिकेतला मोठे फटके खेळावे लागतील.
यावेळेस पहिलाच बॉल फटका तर खेळला आणि सरळ आकाशाला गवस निघालत पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. आलाय रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जिकडे अनिकेत डगआउट मधूनच सेट होऊन आला आणि पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार केला. आता 4 मध्ये 14 पाहिजेत. जिकडे सुजितवर प्रेशर पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सुजित. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फेकी होईल तत्पर्यंत धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे 36 धावा. 36 रन्स ऑन द बोर्ड. येणारे शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 13 पाहिजेत. जर या बॉलवर षटकार आला ना तर या मॅच मध्ये अजून रंग येईल. जिकडे सरडा रंग बदलो ना बदलो आमचा क्रिकेटचा खेळ नेहमीच रंग बदलतो. इतिहास जेव्हा आपण चेक करून पाहतो क्रुशियल मुवमेंट्सला मोठे फटके येतात किंवा विकेट्स देखील येतात. येणारा पुढचा बॉल. यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे हेलिकॉप्टर उडवलाय आणि बॉलला सरळ फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड ॲज अँड स्विफ्ट ॲज अन ॲरो. आलाय षटकार 6. मी सांगितल्याप्रमाणे मागच्या बॉलच्या अगोदरच मी उल्लेख केला होता. सरडा रंग बदलो ना बदलो क्रिकेटचा खेळ रंग बदलतो आणि आता सामन्याचं पूर्ण चित्र बदललंय. जिकडे साहिल चापकेच्या बॅट मधून एक घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. आता 2 मध्ये 7 पाहिजेत. एक रंगतदार असा सामना अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये गरमागरमी पाहायला मिळते. तू मैं पाहायला मिळते. नोकझोक पाहायला मिळते. यष्टांच्या मागून अक्षय घरत स्लेजिंगचा पूर्ण प्रयत्न करतात. एक खेळीमेळीच्या वातावरणात हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जिकडे सर्व मित्रच आहेत. 2 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. साहिल चापकेच्या बॅट मधून धमाका. षटकार. एक मध्ये 1 पाहिजे. जिकडे कंपल्सरी चेसचा नियम आपल्या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळालाय. 1 मध्ये 1 जिकडे साहिल चापकेची बॅट बोलू लागली आहे. 3 मध्ये 13 साहिलनं फटकावलेत. निहिल किनी सारखा मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर साहिल चापकेने सांगितलं हरकत नाहीये. माझे खांदे देखील तितकेच शाबूत आहेत आणि रावळे गावाचा जर प्रश्न असला तर जबाबदारी घेण्यासाठी मी सज्ज झालाय. आज जर बॉलरने डॉट बॉल टाकला तर कौस्तुभ राऊत यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बघा प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम एकता ओवी युनिटी कप 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 1 मध्ये 1 पाहिजे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या रूपात साहिल चापके बॅक टू द डगआउट. जागमाता रावळे संघ थोडक्यात हरलाय आणि काटाळे संघाने हा सामना जिंकलाय. जबरदस्त सामना तुम्हा आमच्या सर्वांच्या भेटीला. क्रिकेटचा खेळ असाच असतो ना मित्रांनो. जिकडे हार जीत होत असते. कधी पारडा इकडे कधी पारडा तिकडे आणि हेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जिकडे सुजितने चांगली गोलंदाजी केली. जिकडे शेवटच्या बॉलवर 1 धाव पाहिजे होती तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण देखील दाखवलं आणि साहिलला रनआउटच्या रूपामध्ये तंबूचा आसरा दिला. अभिनंदन जानता राजा कटाळे संघ. जबरदस्त मॅच रंगली आणि हार्ड लक श्री जागमाता रावळे संघ. तुम्ही देखील खूप चांगला खेळ आजच्या स्पर्धेमध्ये केला.